हम्म, हम्म, आणि हम्म. ते होऊ नये म्हणून रागवणं, एस्पेशली टोकाचं रागवणं, हे व्हायला नको. मारणं तर नाही, कारण मारण्याचा इम्पॅक्ट अजून जास्त असतो. पण पालकांकडनं एक नेहमी येतं, म्हणजे हे सगळं आपण ज्यावेळेस त्यांना सांगतो त्यांना ते ऐकताना खूप छान वाटतं की आपण उद्यापासून त्या पद्धतीने राहूयात, त्या पद्धतीने वागूयात. पण ज्यावेळेस त्यांना आपण म्हणतो की मारू नका मुलांना, किंवा मुलं येऊन सांगतात की अमोल भैया मला आज मुलांनी, माझ्या पालकांनी ना मला संध्याकाळी खूप मारलं. ज्यावेळेस पालकांशी आम्ही बोलतो, पालक म्हणून सांगतात की त्याला शिस्त लागायला हवी. त्याची शिस्त लागणार कधी? शाळेतून तुम्ही शिस्त लावणार नसाल, घरून आम्ही लावणार नसाल, मग शिस्त येणार कशी? तर ही शिस्त आणि मारणं यात कुठेतरी सांगड घालतात पालक. याबद्दल काय वाटतं? तो असा एक समज झालाय ना आपल्या समाजामध्ये, समज की मारलं की शिस्त हम्म, लागते हम्म. किंवा शिस्त लागण्यासाठी मारावं लागतं, रागवावं लागतं. हा समज असल्यामुळे तसं होतंय. पण तुला आठवत असेल तर मी तिथं ते एक झाडाचं उदाहरण दिलं होतं हो, हो. की झाड प्रकाशाकडे प्रकाश. वाढतं. मग तुम्ही किती त्याच्यावर रागवला, ओरडला तरी ते प्रकाशाकडे वाढणं कमी करणार नाही. हम्म, हम्म, हम्म. तसंच मुलांची एक नैसर्गिक वागणूक असते, नैसर्गिकता असते त्यांची, की लहानपणी मुलांना हालचाली करून बघायच्या असतात, ते करत असतात. हम्म, आणि तुम्ही जर ते हालचाली करू नका म्हणून शिस्त लावायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही नैसर्गिकतेच्या विरुद्ध जाताय. हम्म, हम्म, आणि मग तुम्ही कितीही त्याला मारलं, रागवलं तरी तो नैसर्गिकता कशी सोडेल? हम्म. किंवा जर सोडली तर याचा अर्थ त्याची वाढ खुंटली. राईट? म्हणजे झाडं वाढणं ज्यावेळी बंद करतात त्यावेळी त्यांची वाढ खुंटलेली वाढ असते. खुंटते. म्हणजे प्रकाशाकडे जायचं नाही म्हणून जर तुम्ही त्याला सावलीत आणून ठेवला आणि म्हटलं की नाहीच जायचंय तिकडे, तर त्याची वाढ खुंटणार. म्हणजे तुम्ही तुमच्या मनासारखं खासं घडवून आणण्यासाठी जे काय करताय त्याच्यातनं तुम्ही त्यांची वाढ खुंटवताय हे लक्षात येणं महत्वाचं आहे. आणि सुरुवातीला मी ज्यावेळी हे काम केलं त्यावेळी मला कळवळल्यासारखं व्हायचं. मी तुला सांगतो काय, हम्म, की तुझ्या समोर जर मी एक साधारणपणे 1-1.5 वर्षाचं मूल आणलं, हम्म. 1-1.5 वर्षापेक्षा लहान कोवळं मूल, आणि त्याचा हात तुझ्या समोर धरला आणि तोडला, कसं वाटेल? वाईट वाटत. भयंकर त्रास होतो नाही भयंकर का? त्रास होतो. असं जे शरीर मोडताना तुम्हाला दिसतं तसंच त्यांचं मन मोडणं, त्यांची बुद्धिमत्ता मोडणं हे मला दिसतं. लोक पदोपदी मोडतायत मानसिकता आणि बुद्धिमत्तेची ताकद. ते दिसत नसल्यामुळे तुम्हाला वाटतं की चालतंय रागवलं तरी. हम्म, हम्म, पण ते बघण्याची नजर आणा, मग लक्षात येईल की आपण किती मोडतोड करतोय आजकाल आपल्याच मुलांची. यालाच रिलेटेड थोडंसं विचारेल मी. ज्यावेळेस पालकांना हे सगळं आपण ज्यावेळेस सांगतो किंवा तुम्ही सांगितलं त्याचा पालक त्याचा नक्कीच विचार करतील आपले. पालक म्हणतात आम्ही खूप प्रेम करतो, म्हणजे आम्ही मारलं तरी अर्धा तासाने मुलं परत मम्मी मम्मी पप्पा पप्पा करत येतात आणि खूप प्रेम करतात. मुलं तर विसरून जातात काय त्यांच्या लक्षात राहत, असंही पालक म्हणतात. ही जी मेंटॅलिटी तयार होत चालली आहे पालकांची, याबद्दल काय वाटतं? तो 2 प्रकारे विचार करूया याच्यावर. हम्म, म्हणजे एक म्हणजे विसरून जातात हम्म, आणि दुसरं म्हणजे परत आमच्याकडे येतात. तो विसरून जातात हे त्यांचं सर्व्हायव्हल. हम्म, पण जे घट्ट आघात होतात, जे मी आता म्हटलं की हो. मोठेपणी होतात, ते काही विसरले जात नाही. ते कदाचित अ, आपल्या व्यक्त मनाला कळत नसतं. हम्म, हम्म, पण अव्यक्त मनामध्ये ते राहतातच, सबकॉन्शियस माइंडमध्ये ते राहतातच. हम्म, तो विसरून जातात हे जरी तुम्हाला दिसत असलं तरी खरंच ते विसरलं गेलं का, हा एक विचार करणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे रागवले तर त्यांचं आयुष्य कसं असेल? म्हणजे त्यांना रागवण्याची परवानगी आहे का? हम्म, 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 मग तुम्ही काय कराल? मग तुम्ही त्यांच्याशी नीट नाही वागाल. म्हणजे त्यांचं सर्व्हायव्हल सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. हम्म, मग ज्यावेळी काही पर्यायच नाही, त्यावेळी ते दुसरं काय करणार? हम्म, ते हम्म, तुमच्याकडे येणारच ना. तो मुलं माझ्याकडे परत येतायत याचा अर्थ ते विसरून जातायत किंवा त्यांना माझा राग येत नाही असं होत नाही. हम्म, हम्म. हे तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. आणि मुलांना बोलायला परवानगी दिली, प्रयोग करायचा असतं तर करून बघूया. तर मुलं किती बोलतात आई-बाबांबद्दल हे तुम्हाला लक्षात येईल. नाही, अगदीच. आणि मी हे प्रयोग करतो. टीनेजर्समध्ये तर जास्त जोरात येतात. म्हणजे बालपणापासून काय काय त्यांच्या मनात राहिलेलं असतं, ते टीनेजमध्ये तुम्ही विचारलं की सगळं बाहेर पडायला लागतं. हम्म, हम्म, कारण टीनेजमध्ये बाहेर का पडतं? कारण ती एक वेळ आहे की जिथं कॉन्फिडन्स नॅचरली वाढलेला असतो. हम्म, हम्म, जिथं त्यांना नैसर्गिक अवस्था अशी आहे की मी आता पूर्ण झालोय हम्म, हम्म, याचं ज्ञान होतं. आणि मग मला इंडिपेंडेंटली राहता येऊ शकते याचा एक कॉन्फिडन्स आल्यानंतर आईबाबांना विरोध करणं सोपं होतं. हम्म, हम्म. तोपर्यंत तो कॉन्फिडन्स नसल्यामुळे आईबाबांना विरोध होत नाही. म्हणून मी बऱ्याचदा असंही म्हणत असतो की मुलं टीनेजमध्ये बिघडलेली नसतात, ती आधीच बिघडलेली असतात. ती व्यक्त टीनेजमध्ये व्हायला सुरुवात होते. हम्म, हम्म, हम्म. अगदीच डॉक्टर. आणि घरामध्ये जी भांडणं होतात आई वडिलांची मोस्टली, आणि ते मुलांसमोर होतात. कारण मी माझ्या समुदायामध्ये जेव्हा जातो किंवा भारताचा आपण कम्युनिटीचा विचार जरी केला तरी स्लम मध्ये मोठ्या प्रमाणात आपली मुलं राहतात. आणि
तिथे आपण बघतो की छोटंसं घर असतं, 4-5 लोक घरं एकत्रित राहतात आणि तिथे त्यांची खूप भांडणं असतात. मग दारू पिऊन असतील किंवा डोमेस्टिक व्हायलन्स होत असेल, एनिथिंग. तर ती भांडणं मुलांवरती किती इफेक्ट करतात ह्या सगळ्या पेरेंटिंगमध्ये. ओके. आता आपण 2 लेव्हलला विचार करू. हं, एक हं. समाजाच्या आणि एक घराच्या. घराच्या. हं. तर समाजाच्या लेव्हलला जे घडतंय ते आपल्या हातात नाही. हं, त्याच्यामुळे मुलांच्या नजरेसमोर या गोष्टी येणार. हं, हं. त्याला पर्याय नाही. जे मुलं त्याला एक्सपोज होतील, त्यावेळेला मुलांच्या समोर काहीतरी मोठं घडू शकेल. पण घराच्या लेव्हलला आपल्या हातात असू हातात आहे. शकतं आणि आई-बाबा जर एकमेकांशी व्यवस्थित बोलू शकत असतील, तर हे होऊ शकतं. हं, हं, आणि मी याला मानसिक अज्ञान असंच म्हणतोय हां. म्हणजे हं. जसं तुम्ही शिक्षणाबद्दल बोलताय, जे बौद्धिक शिक्षणाबद्दल बौद्धिक आपण शिक्षण. बोलतो, तसंच भावनिक शिक्षण पण आहे, सामाजिक शिक्षण पण आहे. की तुम्हाला काही अज्ञानी मुलं म्हणजे अज्ञानी लोकं, अडाणी असं आपण त्यांना म्हणतो साध्या भाषेमध्ये. म्हणजे काय तर त्यांचं फॉर्मल एज्युकेशन झालेलं नाही. नाही. अशाही काही फॅमिलीज खूप सुसंस्कृत असतात. ही जी सुसंस्कृतपणाचा भाग आहे, तो भावनिक अ, अ, हं, ज्ञान हं. असणं त्या फॅमिलीमध्ये असं मी म्हणेन. बौद्धिक ज्ञान नाही. हो. राइट? पण त्याच्यात ते जे भावनिक ज्ञान असण्याची गरज आहे, ज्याच्यामुळे मुलांच्या समोर आपण कसं वागायला पाहिजे, हे त्या घरामध्ये कळलेलं असतं आणि त्याचे आघात मग मुलांवर होत नाही. जर घरामधून सपोर्ट असेल, प्रोटेक्शन असेल, सिक्युरिटी असेल, की मुलाला भीती वाटत नाहीये किंवा बाहेर काहीतरी घडलं तर ते त्याला मुक्तपणे आई-बाबांना येऊन सांगता येतंय. त्याच्यावर आई-बाबा चर्चा करू शकतायत आणि त्याचं शंका निरसन करून देऊ शकतायत. हं, असं जर वातावरण असेल तर समाजातल्या आघातांचा मुलांवर परिणाम होत नाही. याला स्ट्रेसच्या भाषेत व्यक्त करताना 3 प्रकारचे स्ट्रेस म्हणतात. एक स्ट्रेस असतो जो आव्हानात्मक असतो, हं, हं. ज्याला पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणतात. आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं असतं, ज्यावेळी वाटतं त्यावेळी एक स्ट्रेस असतो. तो स्ट्रेस पॉझिटिव्ह स्ट्रेस. दुसरा जो आहे त्याला बेअरेबल स्ट्रेस म्हणतात. म्हणजे सहन करता येणारा हं, ताण. हं. आता सहन करता येणाऱ्या ताणामध्ये आपल्याला वाटतं की छोटा ताण. पण नाही, खूप मोठा ताण सुद्धा कुणाच्या तरी मदतीने, कुणाच्या तरी आधाराने सहन करता येतो. म्हणजे काहीतरी मोठा लॉस झाला आणि तिथं मोठा माणूस कोणतरी बरोबर असेल आणि ते समजावून सांगू शकत असेल, त्याच्या भावना समजून घेऊ शकत असेल, तर तो ताण सुद्धा सहन होतो. हं, हं. आणि टॉक्सिक स्ट्रेस म्हणजे ज्यावेळी मोठा ताण येतो आणि आपल्याला सपोर्टला काही नाही वाटत. आपण एकटे पडलोय आणि आपलं सर्व्हायव्हल आता काही शक्य नाहीये. हं. असं ज्यावेळी वाटतं त्यावेळी तो टॉक्सिक स्ट्रेस असतो आणि तसा जर सततचा ताण राहिला, तर मुलांच्या मेंदूच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. सगळ्याच डेव्हलपमेंटवर त्याचा इम्पॅक्ट होतो. तर थोडक्यात मला सांगायचं असं आहे, इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर, घरात आपण मनमिळावू समजून घेणारं वातावरण ठेवलं, तर बाहेर कितीही ताण आला, तरी मुलांना तो सहन करता येतो. अगदीच डॉक्टर. म्हणजे शिस्त ही घरातूनच लागते असं म्हणलं तरी काही हरकत नाही बरोबर. या सगळ्या याच्यावरून आपण बघितलं. नक्कीच आमच्या पालकांना याचा खूप फायदा होईल. इव्हन धडपडणारे मुलीचे जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना नक्कीच आजच्या मुलाखतीचा फायदा होणार आहे. एक पुढचा प्रश्न मला आमच्याच प्रेक्षकांनी विचारायला लावला म्हणून मला विचारावसं वाटतं, की म्हणजे थोडंसं वेगळं असू शकतं आणि खूप मोठं आहे मला याची कल्पना आहे, की मुलं खूप हट्टी असतात. आणि बाहेर गेलं का मला हे हवंच आणि मग रोडवरतीच रडणं त्यांचं सुरू होणं आणि याला आई-वडील खूप वैतागतात. म्हणजे खूप ते मुलांवर प्रेम करतात, मुलांना मारत नाही. जसं आपण म्हणतोय त्या पद्धतीने ते मुलांबरोबर ट्रीट करतात. पण मुलं हट्टी असतात आणि त्यांना त्याचा खूप राग येतो. ते हट्टीपणाला कसं पेरेंटिंग असायला? पण हट्टीपणा हा नैसर्गिक नाहीये असं मला म्हणावं लागेल. याच्यावर माझा एक सेमिनार आहे. हं, मुलांची हं. हट्ट आणि त्याच्यावरील उपाय. एक सेमिनार आहे. कधीतरी कोणी तुम्ही ऐकतच आली मुलाखत तर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट मिळाली की ऐका. हट्ट करता येणं ही सुद्धा मुलाची स्ट्रेंथ आहे. कारण ज्या मुलाची आत्मिक ताकद जास्त आहे, तोच हट्ट करतो. हं, हं, हं. बाकीचे जे आहेत, ज्यांचे आत्मिक बळ चांगलं नाहीये, ते समोरच्याच्या काय म्हणतो आपण बुलिंग करणाऱ्याला किंवा रुबाब दाखवणाऱ्याच्या समोर सरेंडर होतात. म्हणजे ते सत्ताधीन होतात. ज्याच्या हातात सत्ता आहे, हं, हं, हं. त्याच्याप्रमाणे वागावं असा विचार करतात. हट्ट करणारी ती मुलं आहेत, की जी त्याला विरोध करू विरोध शकतात. करत. आणि हट्ट होतो हे जे आपण म्हणतोय, त्यावेळी मला नेहमी प्रश्न पडतो, की हट्ट म्हणजे काय? तुम्ही काहीतरी करायला सांगताय आणि तो तसं करत नाहीये. बरोबर? यालाच आपण हट्ट म्हणतो. अगदीच. मग तो सारखा करत नाहीये, ह्याच्याकडे माझं लक्ष आहे. पण मी सारखं करायला लावतोय, हा हट्टीपणा नाहीये. अगदीच. राइट? मग हट्ट नक्की कुणाचा आहे? मुलाचा आहे का आई-बाबांचा? हं, हं, हं. विचार करायला पाहिजे. म्हणजे
समजूतदारपणा जिथं येतो, जिथं बोलून, समजून घेऊन त्यावेळची वेळ काय आहे त्याच्याप्रमाणे प्रसंग हाताळला जातो, तिथं हट्ट निर्माण होत नाही. पण जिथं आत्ता मी म्हणतोय माझंच ऐकायला पाहिजे, असंच झालं पाहिजे, असं जिथं होतं आणि मग मुलांचं जिथं आत्मिक बळ जास्त असतं, तिथं हट्टाला सुरुवात होते. त्याला